नमस्कार. जर तुम्ही 3 ते 15 वयोगटातील मुलांचे पालक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बघा, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे स्पर्धा परीक्षा. हो, स्पर्धा परीक्षा. ह्या अशा स्पर्धा परीक्षा आहेत की ज्या आपल्याला शालेय जीवनातच द्याव्या लागतात. आता स्पर्धा परीक्षा द्याव्यात की नाही, स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कोणते फायदे होतील, किंवा जर मुलांनी स्पर्धा परीक्षा दिल्या तर त्यांच्यावर काही जास्त बर्डन तर होणार नाही ना, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. आणि त्याचबरोबर कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा या मुलांनी दिल्या पाहिजे याची ओळख मी तुम्हाला आज करून देणार आहे. पण या अगोदर मला तुमच्यासोबत काही मन की बात करायची आहे. हो, बघा, मुलांनी स्पर्धा परीक्षा द्याव्यात की ना द्याव्यात याविषयी सगळ्यांच्या मनात खूप असा संभ्रम असतो. तर तो संभ्रम आज आपण आजच्या व्हिडिओतून दूर करूया. बघा, आपण सगळं पालकवर्गाला वाटत असतो की आपल्या मुलांचं भविष्य हे खूप उज्ज्वल असावं. अगदी 10वी-12वी नंतर त्यांचं करिअर लगेच सेट व्हावं. 20-25तच त्यांनी त्यांची अर्निंग सुरू करावी, हे प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं. आणि तेच नाही, फक्त अर्निंगच नाही तर मुलांचा असा सर्वांगीण विकास होऊन त्यांनी आईवडिलांचं नाव मोठं करावं, हे प्रत्येक आईवडिलांना, हे प्रत्येक पालकाला वाटत असतं. आणि का वाटू नये, साहजिकच आहे. आपल्याही आईवडिलांना आपल्याविषयी हे वाटत असतं आणि आपल्यालाही आपल्या मुलांविषयी हीच भावना आहे की आपल्या मुलांनी त्यांची चांगली प्रगती व्हावी आणि त्यांचा चांगला विकास व्हावा आणि ते आयुष्यात त्यांनी खूप समाधानी बनावं. बघा, तर लहान मुलं जी आहेत त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आत्ता वाटत नाही. फक्त त्यांना त्यांच्या भविष्याची, पण आईवडील या नात्याने त्यांच्या भविष्यासाठी थोडीफार चिंता करणं किंवा भविष्य चांगलं असावं याच्यासाठी एखादं पाऊल उचलणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते करतोच. तर बघा, आता शालेय स्पर्धा परीक्षा मुलांनी द्याव्यात की न द्याव्यात, तर नक्कीच द्याव्यात. आणि शालेय स्पर्धा परीक्षा अगदी आपण लहान वयापासून हसत खेळत पद्धतीने जर आपण त्यांना गायडन्स केलं, त्यांना मार्गदर्शन केलं, तर त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण हे वाटत नाही. बघा, प्रत्येकाची मुलं ही रेग्युलर शाळेत जात आहेत, त्यांचा सिलेबस कंप्लीट करतायत, खेळतायत, अदर ॲक्टिव्हिटीही करतायत. पण त्यासोबतच आपण जर त्यांची ओळख स्पर्धा परीक्षांशी करून दिली तर भविष्यात जे काही स्पर्धेला त्यांना सामोरं जायचं आहे त्याची तयारी त्यांचीही आजच होणार आहे. आणि आज जर त्यांनी अभ्यास केला, आज जर त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर नक्कीच भविष्य हे त्यांचं सुकर आणि सुलभ असणार आहे. तर बघा, मग स्पर्धा परीक्षा ह्या नेमक्या कोणकोणत्या असतात आणि त्यांची तयारी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यातून काही मुलांवर दुसरं किंवा दडपण तर होणार नाही ना, तर मुळीच नाही. तुम्ही विश्वास ठेवा, मुलांवर दडपण मुळीच होणार नाही. फक्त मुलांना हसत खेळत पद्धतीने त्यांचं ते नॉलेज दिलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस एकदा का आवड निर्माण झाली ना, तर कुठल्याही कामाचा क्षीण वाटत नाही. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर बघा, स्पर्धा अगदी इयत्ता 1लीपासून तर इयत्ता 10वीपर्यंत IMO ही एक्झाम असते. ती प्रत्येक विषयाची वेगवेगळी होते. आता आपल्या मुलाला कोणता विषय आवडतो आणि आपल्या मुलाचा परफॉर्मन्स कुठल्या विषयात चांगला आहे हे ओळखून जर आपण त्याला त्या पर्टिक्युलर विषयाची एक्झाम, IMOची एक्झाम म्हणजे सायन्सची वेगळी, मॅथ्स, सोशल स्टडीज, कम्प्युटर, जनरल नॉलेज, अशी वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळी एक्झाम ही होत असते. तर आपण त्यांचा आवड ओळखून त्याला त्या विषयाची दरवर्षी जर एक्झाम द्यायला लावली तर आपल्या मुलाला शालेय पुस्तकाव्यतिरिक्त त्या विषयाशी रिलेटेड अदर नॉलेज मिळतं आणि या नॉलेजचा त्याला भविष्यात 10वी नंतर 12वी नंतर त्याच्या करिअरच्या घडणीत किंवा आपण कुठलं करिअर क्षेत्र निवडावं याच्यासाठी त्याला नक्कीच फायदा होतो. नंतर आहे स्कॉलरशिप एक्झाम. आता बघा, स्कॉलरशिप एक्झाम ही 5वीला असताना एकदा दिली जाते आणि 8वीला असताना दिली जाते. पण त्याचा अभ्यास अगदी 5वीला गेल्यावरच करूया किंवा एकदम 8वीलाच गेल्यावर करूया असं नाही. स्कॉलरशिपचा सिलेबससुद्धा हा खूप व्हास्ट असतो, त्यामुळे त्याची तयारी अगदी लहान वयापासूनच करावी लागते. अगदी पाया जर तुमचा चांगला असेल तर त्याच्यावर आपण कितीही मोठी इमारत बांधू शकतो. त्याप्रमाणे जर अगदी बेसिक गोष्टीच्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर त्याच्याशी रिलेटेड जो काही थोडंसं अवघड कन्सेप्ट असते ते समजायला त्यांना मदत होते. त्यानंतर आहे
नवोदय एक्झाम. बघा, नवोदय एक्झाम ही सुद्धा इयत्ता 5वीला असताना दिली जाते. नवोदय एक्झाम पास केल्यानंतर मेरिटनुसार आपल्याला इयत्ता 6वीला ॲडमिशन मिळतं आणि CBSEतून आपल्या इयत्ता 6वीपासून तर 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करावा लागतो आणि तोही विना खर्च. आपल्या अभ्यासाचा, आपल्या शिक्षणाचा सर्व खर्च हे गव्हर्नमेंट उचलत असते. एकदा का नवोदय एक्झाममध्ये आपण चांगल्या मार्कांनी पास झालो आणि जर आपण मेरिटमध्ये आलो, आपण म्हणजे आपले मुलं, आपले विद्यार्थी जर मेरिटमध्ये आले तर त्यांना CBSEतून त्यांचा संपूर्ण 6वी ते 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम पार पडतो. अतिशय दर्जेदार असं शिक्षण हे नवोदय स्कूलमधून दिलं जातं आणि त्याचा नक्कीच त्यांच्या भविष्यात फायदा होतो. त्यानंतर आहे सैनिकी स्कूल. सैनिकी स्कूलचंही तसंच आहे. सैनिकी स्कूलची एक्झाम ही इयत्ता 5वीला असताना द्यावी लागते. त्यातूनही जर आपण चांगल्या मार्कांनी पास झालो तर आपले सैनिकी स्कूलला ॲडमिशन होतं आणि एकदा का आपण इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत सैनिकी स्कूलमध्ये सर्व तिथेही CBSE अभ्यासक्रम असतो आणि तो पूर्ण केल्यानंतर आपण डिफेन्स फील्डमध्ये डेफिनेटली डिफेन्स फील्डमध्येच आपल्याला जॉब मिळतं, कारण आपण सैनिकी स्कूलमध्ये शिकलेलं असतो. त्यामुळे आपल्याला डिफेन्स फील्डमध्ये जॉब मिळतं आणि डिफेन्स ही अतिशय खूप जिथं खूप रिस्पेक्ट मिळते, खूप इन्कम मिळते, खूप म्हणजे गौरवास्पद आपण एखादी कामगिरी बजावू शकतो अशी ही डिफेन्स फील्ड आहे. त्यामुळे डिफेन्स फील्डमध्ये सुद्धा आपण आपलं चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतो आणि आपण आपल्या आईवडिलांचं नाव म्हणजे उज्ज्वल करू शकतो. त्यानंतर आहेत NMS सारखी एक्झाम आहे. ही सुद्धा एक स्कॉलरशिप बेस एक्झाम आहे. ही सुद्धा इयत्ता 8वीलाच दिली जाते. बघा, तशा तर स्पर्धा परीक्षा खूप साऱ्या आहेत, पण प्रत्येक स्पर्धा परीक्षेची माहिती ही मी यापुढे एकेका व्हिडिओतून सेपरेट बनवणार आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुम्हाला कुठल्या स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा आहे आणि तुम्हाला कुठल्या स्पर्धा परीक्षेविषयीची सगळी काही माहिती आहे. तुम्ही मला कमेंट करा. मी नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेविषयीची माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता शेवटी मी एकच सांगते की मुलांवर कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं दडपण होणार नाही. फक्त त्यांना जे काही द्यायचं आहे, जे काही त्यांच्याकडनं करवून घ्यायचं आहे आपल्याला, ते त्यांच्याकडनं हसत खेळतरित्या करवून घेतलं पाहिजे आणि आपला एक प्रयत्न असला पाहिजे की त्याला त्या विषयाची, त्या परीक्षेची, त्या अभ्यासाची त्याला आवड लागली पाहिजे. एकदा का तुमच्या मुलाला आवड निर्माण झाली की तो तुमची सुद्धा वाट पाहणार नाही, की आपल्याला सांगायचं सुद्धा त्याला काम पडणार नाही की बाबा अभ्यास कर. तो स्वतःहून अभ्यास घेऊन बसणार आहे. तर मग तुम्ही नक्कीच विचार करा आणि आपल्या मुलाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याला तुम्ही उत्तेजन द्या, त्याला तुम्ही मोटिवेट करा. अगदी इयत्ता 1पासून सुद्धा आपण आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. त्यांना त्या विषयासाठी आपण त्यांची आवड निर्माण करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ ऐकला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलवर ॲबॅकस सर्व शालेय अभ्यासक्रमातले सर्व विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. परत नवोदय, स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल, IMO यासारख्या स्पर्धा परीक्षांचंही मार्गदर्शन केलं जातं. तुम्हाला जर काही शंका असेल किंवा कुठल्याही विषयाशी संदर्भित तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा. मी नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. नमस्कार. थँक्यू.